मी सुनीता रवींद्र जोशी, माझे मिस्टर रवींद्र जोशी. रवींद्र जोशी हे बासरी वादक आहेत आणि माझे 8वी 9वी 10वी 11वी 12वी असे क्लासेस आहेत. आमची आणि पी.के. पाटील यांची ओळख 2000 साली आणि पी.के. पाटील हे माझ्या मिस्टरांचे अगदी चांगले मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं की गेले 15 वर्षापासून आमचे सेव्हिंग्स किंवा LIC पॉलिसी, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्णपणे त्यांच्यावर सोपवून दिलेल्या आहेत. पण आम्ही एका बाबतीमध्ये प्रचंड रिलॅक्स असतो की मुलींच्या दृष्टीने किंवा आमच्या भविष्याच्या दृष्टीने आम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत ते पूर्णपणे त्यांच्या मदतीने घेतलेले आहेत आणि वी आर व्हेरी रिलॅक्स फॉर दॅट. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही जेन्युइन व्यक्तीकडनं हे सगळ्या गोष्टी करतो आहोत. मी त्यांना भाऊजीच म्हणते. भाऊजी आमच्याकडे येतात, आम्हाला एक्सप्लेन करतात, नवीन काही असतील तर सजेशन्स देतात आणि त्या गोष्टी ते इतक्या व्यवस्थितरित्या मांडतात की बरेच वेळा आम्ही त्या रेडीली ॲक्सेप्ट करून घेतो. नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्याच्या पुढे असतो की एकदा त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची पॉलिसी घ्या किंवा कुठलीही गोष्ट सुरू करा, त्याच्यानंतर कुठलीही गोष्ट आम्ही लक्षात ठेवत नाही. आम्हाला एक साधारणपणे ठराविक मुदतीच्या आधी फोन येतात ऑफिसमधनं. तर हा मला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट वाटतो की सर्व्हिस जी आहे ती एकदम A1 सर्व्हिस ही प्रोव्हाइड केली जाते. नंतर दुसरी गोष्ट प्रोफेशन लेवल सोडून सुद्धा बरेच वेळा जेव्हा इंटरॅक्शन आमचं होत असतं तर मला हे जाणवतं की ते ना खूप व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पण त्याच्याबरोबरीने स्प्रेड करतात. म्हणजे ते फक्त हा माझं प्रोफेशन आहे, मी पॉलिसीबद्दल माहिती सांगितली आणि माझं काम झालं असं होत नाही. नंतर सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की पंक्च्युअलिटी. की आजपर्यंत इतके वर्षात 15 वर्षात असं एकदाही झालेलं नाही की दिलेली वेळ त्यांनी पाळलेली नाही किंवा पर्टिक्युलॅरिटी जी आहे ती कधी मोडली गेलेली आहे. मला या गोष्टी खूप अपील करतात त्यांच्या की ते ही इज व्हेरी पंक्च्युअल, व्हेरी पर्टिक्युलर, एकदम डिसिप्लिन, ऑर्गनाइज्ड आणि मला असं वाटतं की त्यांनी आतापर्यंत हे जे यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट या गोष्टीचा आहे की त्यांचं प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, टाइम कीपिंग, पंक्च्युअलिटी या सगळ्या क्वालिटीज एका व्यक्तीमध्ये एका वेळेस असणं ही फार रेअर गोष्ट आहे की असं असणं आणि ती मला खूप जाणवते. आमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणी वगैरे या ग्रुपमध्ये LIC एजंट्स आहेत. पण मला मेनली जो फरक जाणवतो तो सर्व्हिस प्रोव्हायडिंगचा की आमच्या दुसऱ्या एजंटकडनं घेतलेल्या पॉलिसी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे सोपवून दिलेल्या आहेत आणि ते इतकं छान एक्झिक्युशन त्याचं करतायत. ते केवळ अपडेट्स आम्हाला पी.के. भाऊजींकडनं येत आहेत त्यामुळे आणि त्यांच्या या वाटचालीसाठी मी मनापासून आणि पूर्ण जोशी परिवारापासून त्यांना शुभेच्छा देते की त्यांचे उत्तरोत्तर हे असंच यश, कीर्ती आणि छान आरोग्यमान आयुष्य त्यांना लाभो. धन्यवाद.